नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? मी तर ठीक आहे आणि तुम्ही सुद्धा ठीक असाल अशी मी अपेक्षा करते. तर बघा, आज आमच्या शेतामध्ये तूर कापणं सुरू आहे आणि आधीच्या ब्लॉगमध्ये दाखवलं होतं तुम्हाला की तुरीच्या शेंगा बघा, लहान जेव्हापासून रोप लावलं तेव्हापासून मोठं होईपर्यंत, त्याला शेंगा लागेपर्यंत त्या शेंगासुद्धा तोडून घेतल्या आहे. त्याचा रेसिपी व्हिडिओसुद्धा आपण बनवलेला आहे. तर खूप छान असा म्हणजे अनुभव आला आहे हा, की लहान जेव्हापासून रोप आपण लावलं तेव्हापासून मोठं झालं हे आपल्यासमोर झाड. आणि बघा आता तर तेच तूर कापायची आज वेळ आली आहे आणि बघा आता सुरू आहे आपलं कापणं. तर हे बघा तिथपर्यंत आत्तापर्यंत कापत आणलं आहे मी आणि आता इकडलं कापणार आहे बघा. तर बघा मंडळी, आज आमची तूर कापणं सुरू आहे आणि बघा इथून तिथपर्यंत तूर कापत आणली आहे आम्ही. हळूहळू नाही कॅमेरा दाखवा, हळूहळू बघा. ते तूर कापली आहे तिथून तिथपर्यंत आणि आता या पारेवरची व्हायची आहे. तर बघा आता इकडली हे बघा अशा प्रकारे कापून घ्यायचे. बघा अशा प्रकारे तुरीच्या शेंगा बघा, या आपण ओल्या खातो. आता या वारल्या आहे बघा अशा प्रकारे आणि याचीच जाड बनते, याच्या तुरी निघतात अशा. मग तुम्हाला दाखवते. जसं आपण उसळ वगैरे खातो तस तुरी आहे. हे बघा अशा प्रकारे तुरी निघते त्याच्या. तर पहा आता ओल्या शेंगा आहे. हे बघा, या वारलेल्या नाहीये, त्यासाठी घरी नेण्यासाठी मी इथे बाजूला ठेवणार आहे. तर बघा आता तुरी कापून झाल्या आहे आमच्या
थोडशा आणि आता भूक लागली तर बघा आता आज काही आम्ही डबा आणला नाही, आता नाश्त्यावरच भागवायचा आहे कारण सकाळी लवकर निघायचं होतं तर त्यासाठी डबा काही घेतला नाही। तर बघा आता नाश्त्यामध्ये आपल्या तर हे बघा समोसे आहे आणि हे आपली जिलंबी आहे। काढ नाही त्याच्यात कागद आहे काही हे नाही याच्यातलेच काही ना प्लॅस्टिक मध्ये टाकून दे। आता याच पेपरमध्ये आम्ही घेणार आहोत सगळे। दे 2 समोसे दे, मिरची दे, जिलंबी दे, दे कांदे आणले कांदे आहे दे, जिलंबी दे पुन्हा तर हे बघा आपला नाश्ता। तर यांना आता देते, घे किशोर। तू हो मिरचीच खाते, कांदा नाही खाते। मिरची 2च दे, नाही खात 3, 2च भरपूर येते। अलीवेळ तर 1च खाते। मी नाही खात ना 1च। तर बघा आता आमचा नाश्ता चालू आहे। बाराचे भाव जाणार आहे पुरी आर पार पॅकिंग घे तू आता। कोटा कोटा या भागली का नाही वडदा साईड कोण केला होता ना तिकडं शीतल येतो थोडीशी बस आली। तर बघा अशा प्रकारे आता आमचा नाश्ता सुरू आहे जिलेबीचा। तर ह्या तुरी कापल्यानंतर मग 2 दिवस अशा सोकू द्यायच्या इथं आणि सोकल्यानंतर क्रेशर जर भेटलं तर क्रेशर बोलवायचं आणि क्रेशरमध्ये लावायच्या या म्हणजे हेच झाडं लावायचे। हे बघा जसं आपण सोयाबीन वगैरे लावतो तशा प्रकारे हे लावलं जाते आणि त्यातून मग तूर निघते। तर बघा आता अशा प्रकारे आमचं कापणं सुरू आहे। हे बघा शीतलही सुद्धा कापत आहे इकडे, तिकडे किशोरसुद्धा आहे कापायसाठी। तर बघा कापल्यानंतरचं असे दिसते हे झाड पा, हे बघा। आणि हे आहे पारेच्या तिकडच्या तुरी आहे या, हे बघा पारेच्या तिकडल्या आहे। तर थांबा तुम्हाला दाखवते पारेच्या तिकडे। हे बघा आणि मेन म्हणलं तर बघा आमचं पाणी सुटलं आहे कॅनलचं। आता 15 दिवस तरी निवांत पाणी राहणार आहे आणि आपली रेसिपी व्हिडिओ सुद्धा होणार आहे कारण हे पाणी राहिलं तर मला काही टेन्शन नाही राहत रेसिपी व्हिडिओ करायसाठी। त्यामुळे आहे ना हे पाणी सुटलं तर एक काम चांगलं झालं आपलं। आणि हे बघा आपल्या वारलेल्या तुरी आहे या, ज्यांनी पाहिलं नसन त्यांना कधी माहीत नसन याचीच डाळ बनते आणि साधं वरण जेवणात आपण रोजचं खातो ते याचंच खातो आणि याचं उसळ सुद्धा खूप चविष्ट असं लागते आणि शरीराला खूप प्रोटीनयुक्त असते याचं उसळ। आम्ही करतो आमच्याकडे चण्याचं उसळ, याचं चण्याच्या उसळापेक्षा याचं उसळ खूप अप्रतिम आणि चविष्ट असं लागते। आणि हा व्ह्यू बघा कसा आहे आपला पाण्याचा, हे बघा हे बघा। चला आता तोडूया तिकडल्या आणि हे आहे ओल्या। तर हे काही वारल्या नाही आहे तर ह्या अशा शेवल्या मी कापल्या नाही आहे कारण या घरी न्यायला कामी येते म्हणलं। मी काय म्हणतो शीतल या अशा चलपा आहेत 2-4 दिवसांनी तोडल्या तर जठरण ना, हां राहू दे या मग झाडालेस येतच राहतो ना मी। तर बघा या आहे ना या ज्या आहे या मुद्दामून तोडून घेतल्या नाही आहे कारण ह्या ओल्या आहे तर भाजीच्या निघून जाते एका, त्यासाठी त्या तोडल्या नाही आहे। याला मुळाला धरूनच आहे। हे बघा हे बघा हे बघा अशा शेंगा आहे एक 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 एक। तर आता चला मी आता व्हिडिओ इथपर्यंत काढला पण आता हे कापायचं आहे त्याच्यामुळे
कॅमेरा पकडायला कोणी नाही आहे आता, हे तिकडे गेले आहे. तर बघा अशा प्रकारे आमचं आता तुरी कापणं सुरू आहे आणि मी सुद्धा आता कापून घेते. तर बघा आता आजचा व्हिडिओ कसा वाटला तर एक कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय. आणि हे बघा